मी डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, आय स्पेशालिस्ट गेली 25 वर्ष मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे एक कम्प्लिटली महत्त्वाचा सब्जेक्ट आज आपण सोलापूरकरांसाठी देत आहोत. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा अर्थच आहे की बायोलॉजी म्हणजे डॉक्टरांना लागणाऱ्या ज्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत, ह्याचा पूर्ण अभ्यास आणि ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आपण कशा पद्धतीनं मेडिकल प्रॅक्टिसमध्ये वापरण्यासाठी जी एक जोड लागते, जी एक सांगड लागते, जो एक दुवा लागतो, ते म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंग करून आलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग. मला वाटते की ही खूप मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो की ही ब्रांच आपण सुरू करताय. कारण आज मेडिकल प्रॅक्टिस कम्प्लिटली ह्या इक्विपमेंटवर डिपेंडंट आहे आणि ही टीम जर स्ट्रॉंग असेल तर डॉक्टर चांगली प्रॅक्टिस करू शकतात आणि जो बेनिफिट एक कॉमन माणसांना द्यायचा आहे तो ह्या दोघांच्या जोडीशिवाय होऊ शकत नाही. फक्त एक मेडिकल फील्ड आज राहिलेलं नाही. डॉक्टर चांगले असून उपयोग नाही आहे. डॉक्टरांना अशा पद्धतीच्या पॅरामेडिकलची जोड आवश्यक आहे. ह्या ब्रांचचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. 94ला मी शंकर नेत्रालय चेन्नईला होतो. तिथं एक सेपरेट रूम, सेपरेट केबिन डॉक्टरांसारखी बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलेल्या मुलाला दिलेली होती आणि ही इज द चीफ ऑफ दॅट डिपार्टमेंट. व्हेनेवर देर इज एनी प्रॉब्लेम इन द इक्विपमेंट तो यायचा, तो ठीक करायचा आणि जायचा. म्हणजे जेवढा दवाखाना उघडा आहे कंटिन्युअसली एक मनुष्य तो काम तिथं करायचं. आपल्या सोलापुरात अश्विनी हॉस्पिटल, सहकारी रुग्णालय, यशोधरा हॉस्पिटल, खूप मोठमोठे प्रायव्हेट सेक्टर आहे. खूप मोठा प्रायव्हेट सेक्टरचा हा समूह इथं सोलापूरला आहे. तर अशा ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 बायोमेडिकल पर्सन्स 8 अवर्ससाठी कंटिन्युअसली पाहिजे. आणि एकच गोष्ट सांगतो की गेल्या 15 वर्षात कमीत कमी 30 ते 40 राष्ट्रांना मी भेटी दिलेल्या आहेत. आणि जेव्हा आम्ही तिथं बघतो की जसं मेडिकल फील्ड आहे तसंच हे पॅरामेडिकलचं एक कम्प्लिटली वेगळं विश्व आहे. आणि जे लोक परदेशात जाऊन ह्या कामात काम करू शकतात तर त्यांच्यासाठी खूप जास्त स्कोप आहे असं मला वाटतं आहे. परत एकदा मी एवढंच बोलेन की हा पॅरामेडिकलची जी ब्रांच आहे ही डॉक्टरांच्या इक्विव्हॅलंट ब्रांच मी मानतो आणि त्यांच्याशिवाय डॉक्टर आज प्रॅक्टिस करू शकत नाही. तर ह्या ब्रांचला खूप चांगला स्कोप आहे आणि एखाद्यांचं माइंड सोशल जर असेल तर आपण डॉक्टरांना मदत करणार आहोत म्हणजे रुग्णांना मदत करणार आहोत. ह्या दृष्टीनं आपण ह्या जर ब्रांचकडे जर बघितलं तर आपले सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कामी येतील. मला वाटतं एवढंच मी बोलतो. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट फील्ड, वन ऑफ द बेस्ट ब्रांच इन द